बघा, समाज माझ्या बरोबरच आहे. आपले 1,10,000 मत आहेत, ते इथं ओबीसी मराठा एवढं पेटलंय ना. हो. महायुतीच्या बीड लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांची कॉल रेकॉर्डिंग होत आहे प्रचंड प्रमाणे व्हायरल. येथे मराठा ओबीसी एवढं पेटलंय की सांगूच नका असं पंकजा मुंडे रविकांत राठोड यांना म्हणत आहे. बघा काय आहे रेकॉर्डिंग तुम्हीच. नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता सुनील न्यूज. हो. हॅलो. हा रविकांत भाऊ. हा बोला. एक मिनिट ताई साहेब होती बोलू. हा हा नमस्कार रविकांत भाऊ. जय हा ताई जय शिवराल बोला. हा जय शिवाला. काही नाही, शेखर महाराजांशी बोलले काल, बापूसिंग महाराजांशी पण भेट झाली. हो हो. यावेळची परिस्थिती वेगळी आहे, मागच्या वेळी वेगळी आहे. आता हा आपण काही वेगळे नाही, एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या. या बरोबर. निवडणुकीत उभं राहून तुम्ही मतं घेऊन पुढे काहीच होणार नाही. त्याचं होऊन नुकसान कोणाला होईल तर आपल्याला, मला होईल. तुम्ही बरोबर. समजदारीने हा विषय करावा. मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या अवकातीचे जे सगळे विषय आहेत ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन. चालेल चालेल. मग मी पप्पूला बोललो होतो ताई, पण काय माहितीये का, हो, आता विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हटलं ना, काहीतरी हे करावं लागेल. समाज आता बघा, समाज माझ्या बरोबरच आहे. आपले 1,10,000 मत आहेत, 1.25 लाखाच्या आसपास मत आहेत. आपण 10, 5,000, 15,000 मतं जर घेतली म्हणजे अख्खा समाज एका बाजूला झाला का? नाही ना. त्यामुळे समाज माझ्या बरोबर आहे. समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी आणि मी तुम्हाला विनंती करते, तुम्हाला मी कुठे ना कुठे चांगली संधी देईन. त्याच्यापेक्षा उलट काय होईल, आताच्या परिस्थितीत हे लक्षात राहील की अरे पंकजाताई असं म्हणत आहे की हा प्रश्न सध्याला आपल्या अस्तित्वाचा आहे. येथे मराठा आणि ओबीसी एवढं वातावरण पेटलेलं आहे की त्यामध्ये आपला पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या अशी पंकजाताई म्हणत आहे. आणि पंकजाताई म्हणत आहे की तुम्ही जर मला साथ दिली तर मी तुम्हाला भविष्यात चांगल्या प्रकारची संधी देईल अशी पंकजाताई यांचे म्हणणे आहे. तर मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितल्यामुळे इथे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कसल्याही प्रकारचा वाद नसल्यामुळे तरी देखील अशा प्रकारच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात येत आहेत. तरी तुम्ही आपल्या आवडता नेता निवडण्यास मदत करा आणि मनोजदादा जरांगे पाटील जे सांगतील तेच आपल्याला करायचं आहे.